मी आदेश पांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। माधुरी गजानन दांगट, ठाणे पूर्व इथे राहणारी ही माऊली आणि निखिल अशोक सातपुते, ठाणे पश्चिम। ठाणे पश्चिम, ठाणे पूर्व। माझ्या चेहऱ्यावरती किती प्रश्न आले असतील तुम्हाला दिसतायत। चला, दोन्हीकडे लग्नाची धावपळ सुरू आहे, विवाह बंधनामध्ये दोघे अडकणार आहेत आणि मग अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ही फार महत्त्वाची असते। म्हणजे लग्न ठरण्यासाठी दोघांचं एकमेकाला अनुरूप असणं हे महत्त्वाचं असतं। लग्न ठरलं की मग खरेदी, मग त्याचा सूट, तिची साडी, याचं मॅचिंग हे फार महत्त्वाचं असतं। आणि मग टप्प्याटप्प्याने पुढे जात असताना खरेदी, विक्री या सगळ्यामध्ये दोन्ही कुटुंब अशी व्यस्त होऊन जातात आणि मग शुभलग्न सावधान असं म्हणून त्या अक्षता डोक्यावर पडतात। या दोघांनाही शुभेच्छा देऊया। दांगट आणि सातपुते या दोन्ही कुटुंबांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि बोलतं करूया दोघांनाही। माझं नाव माधुरी दांगट। माझं नाव निखिल अशोक सातपुते। ज्यावेळी मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ॲक्च्युली मी न्यूट्रल होते, बट असं लग्नासाठी म्हणून असा छान मुलगा आहे असं वाटत होतं। जसं मला एक्सपेक्ट होतं एक लाईफ पार्टनरपासनं की हो लाईफमध्ये अशीच कुठली तरी एक मुलगी असेल की जिच्याबरोबर मी माझे फ्युचर बघू शकेन। तो खूप प्रेमळ आणि अंडरस्टँडिंग आहे आणि तो माझी खूप काळजी घेतो। एकदम फ्रँकली बोलते, एकदम फ्रेंडली आहे आणि इनोसेन्सनेस खूप आहे तिच्यामध्ये। आय एम शुअर की पुढे फ्युचर खूप चांगलं असेल आमचं। जसा अंडरस्टँडिंग आता आहे, प्रेमळ आहे, तसं आयुष्यभर राहावं, चेंज होऊ नये त्याने। जनरली लोक लग्नानंतर चेंज होतात, आय होप हा असाच राहील। बरं, ओळख करून देणार? ही माझे पप्पा, माझी मम्मा, नमस्कार। सासू सासरे, नमस्कार। हा माझा भाचा, बरं, ती निखिलच्या मावशीची मुलगी, हो, ती वहिनीची जाऊबाईंची मुलगी, तो मित्र, हो, ही मावशी, ननंद, जाऊबाई, मोठा जाऊबाई, मोठे धीर, नमस्कार। मावशीचे मिस्टर, हो हो, माझी आत्या, नमस्कार। माझी ताई, माझे जिजू, हो माझी काकी हो। आणि हा माझा छोटा ताईचा लाडूला। मला एक आनंद कसला वाटला सांगा? सगळं माझं माझं होतं। सगळं माझंच आहे। आता तुमचंच असणार, मग दुसरं कोणाचं असणार? आणि हे माझंच आहे, आमचं आहे। बरं, पण कुठलं बालपण तुमचं? मी ठाण्यातच, बॉर्न अँड ब्रॉट अप ठाणे। तुमचं बालपण? ठाण्यातच आणि राहायला मी लोकपुरमला। कसं काय जमलं? काय नाही, कॉमन फ्रेंड्स होते, त्याच्यामध्ये एकदा भेटला हा मला। भेटला? मी हां भेटला। भेटला की मिळाला? भेटला 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 भेटला। कॉमन फ्रेंड्स होते? हां। कुठे होते? कोपरीमध्येच होते। कोपरी मधले कॉमन फ्रेंड्स? हा किती? यायचा आणि कोपरीमध्ये। तुम्ही कोपरीत कशाला जायचं? तिकडे कोपऱ्यात राहायचं ना? नाही, ॲक्च्युली फ्रेंड सर्कल माझा सगळा त्या साईडचाच होता, कोपरीचा होता। मग काय झालं? काय नाही, एकदा भेटलेला असाच। असाच म्हणजे कसा? म्हणजे असं एक फ्रेंड्स बरोबर एकदा इंट्रोडक्शन झालेलं, त्याला मी आवडलेली। कोणाला? त्याला। काय झालं? तो मला नंतर बोलला। थांबा, आत्ता विचारूया ना, पण नंतर काय बोलला? काय झालं? फ्रेंड सर्कल म्युच्युअल फ्रेंड्सच होते आणि जॉबचा टाईम माझा असा होता की सुट्टीच भेटत नव्हती। व्हिडिओ एडिटिंग, डायरेक्टर्स लोकांशी भेटणं, तर त्यामुळे रात्रीपर्यंत शूट चालू असायचे, तर त्यामुळे वेळ भेटत नव्हता। हां, बरोबर। मग सॅटर्डे संडे अगर सुट्टी भेटायची मग मित्रांना भेटायला यायचो। मग त्या टायमा म्हणजे असं होतं की हिला बघितलं नव्हतं मी कधी फ्रेंड्स म्हणजे फ्रेंडच्या ह्याच्यामध्ये। मग नंतर मग जेव्हा सॅटर्डे संडे सुट्टी होती, मी बोला अरे कोण आहे नवीन, कोण आहे आपल्या ग्रुपमध्ये? तुम्हाला आठवतंय पहिल्यांदा ह्यानी जेव्हा तुम्हाला बघितलं तो दिवस? आता तारीख नाही लक्षात मला। तारीख नाहीच विचारत पण माहितीये मला तो क्षण आठवतो? हां माहितीये, हे आले होते। हां, मग काय तुम्हालाही तसंच वाटलं का हा कोण नवीन मुलगा? नाही, मला असं मी न्यूट्रल होते। बरं, हां। आणि मग गेअर कधी पडले? काय नाही, अरे तसं नाही, न्यूट्रल होता ना, मग प्रेमाचं
पहिला गेअर, दुसरा गेअर, याने तिसरा 6 गेअर. महिन्याने वगैरे असंच एकदा आईस्क्रीम खायला मला बोलला येतेस का. कोण? हा मग तुम्ही काय हो म्हणाला? नाही, तेव्हा ऍक्च्युली त्याने मला विचारलं पहिला की तुला मी कसा वाटतो. असं डायरेक्ट विचारलं? हा, आईस्क्रीम कसं वाटतं विचारलंच नाही? आवडतं का वगैरे? ते मी विचारलेलं कोणतं आवडतं. कोणी? मी विचारलेलं तर तुम्ही त्यांना? हा. पण तुम्ही गेलात त्या पार्लर मध्ये गेला हा आईस्क्रीम आईस्क्रीमला. हा, पण तिथे गेल्यानंतर तुम्ही असं काही त्यांच्या मनात आहे असं तुम्हाला काही वाटलं नाही. नव्हतं? तुम्ही आपले गेल्यावर 2-4 आईस्क्रीम खायची या विचारानेच गेला. 2 खाल्लेले. किती? 2? आणि मग काय नाही, त्याने विचारलं की तुला मी कसा वाटतो. मी त्याला बोलले मॅरेज मटेरियल आहे. मला असं चांगलं वाटलेलं तो, पण मी असं कधी त्याचा विचार नव्हता केला. नाही पण चांगला वाटलं. कळलंय मला, कळतंय. पण मग मला सांगा, जेव्हा हे उत्तर आलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला? असं होतं की घाईमतीला म्हणजे आपण अगर विचारतो कोणाला तर असं नको की टाईम घे आपला, बघ विचारू, म्हणजे सेट कर स्वतःला की व्यवस्थित वाटतो का, हे करतो. असं नको देऊ की अट्रॅक्शन एक समोरचा बोलतो म्हणून हा बोलावं. मग तिला मग टाईम दिला होता. मग किती वेळ घेतला तुम्ही? 3 दिवस. मग 3 दिवसांनी काय होकार दिला? हा 3 दिवसांनी. का? काय विचार केला 3 दिवसाने ऍक्च्युली त्याने हात पकडलेला, हा? विचारलेलं की कुठे आता 3 दिवसांनी कुठे भेटला? फॅट कॅफे बंद झालं, मुलुंड वेस्ट मध्ये होतं. हा, मग काय झालं? काय नाही, हात पकडलेला आणि त्याने विचारलेलं की म्हणजे तुला मी कसा वाटतो, म्हणजे किती कन्फ्यूज आहेस तू अजून शुअर नाही आहेस का, तुला काय प्रॉब्लेम वाटतो का, मी जेन्युअन नाही वाटत का. मी बोलले नाही असं काय नाही. मग बोलतो मग कसं आहे, तू एवढी कन्फ्यूज वाटतेस मला, तर तुला जर वाटत असेल की नाही म्हणजे मी जेन्युअन नाही आहे तर हात सोडून दे माझा. मग मी नाही सोडला. मग त्याने विचारलं मग याचं उत्तर हो आहे का. मी म्हटलं हो. पण तुमच्या घरी कळलं कसं काय? नाही, मीच सांगितलं. मी म्हटलं पहिले घरच्यांना पण विचारूया. बरोबर. मग मी 1 महिन्यानंतर लगेच घरी आता विचारायचं काय राहिलं होतं? तरी असतं ना, मला ते डोक्याला ताप नको. डोक्याला कोण मी देतं डोक्याला ताप? त्याला बोलले थांब, मी माझ्या एकदा घरी घरी विचारते विचारते. नाही, महिन्याने. डोक्याला ताप नको म्हणजे कसला ताप? मग ते असतं ना, कन्व्हिन्स करा. हा. असं प्रेमाने झाल्यावरती आपल्याला पण छान वाटतं. मग काय घरी सांगितल्यावर? ताईला सांगितलं मी, आणि ताईला विचारलं काय करू. ताईच्या पोटात नाही राहिलं, तिने लगेच मम्मी पप्पांना घरी त्या क्षणी बोलवून घेतलं. मी डोक्याला तापच आहे, हो ना? मग पप्पांनी विचारलं काय करतो मुलगा. मी बोलले फिल्म एडिटर आहे. मग बोलले चांगलं आहे. मग पप्पा बोलले स्वभाव वगैरे कसा आहे. म्हटलं छान आहे. मग बोलले भेटायला बोलव एकदा. मम्मी पण बोलली किती घाई करताय तुम्ही, ओळखता का. मग पप्पा बोलले भेटून बघू ना, तिला आवडला ना. झालं, तिला आवडलं, मला पण ज्या दिवशी तुम्हाला यांच्या घरी बोलवलं एकटे गेला होता? हो. काय वाटत होतं तेव्हा घरी जाताना? ऑब्वियस थोडं टेन्शन येतं की पॅरेंट्सला भेटणार आहे तर असं आहे. मग गेलो, बसलो, त्यांच्याशी बोललो. मग त्यांना बोललो म्हणजे एक असं होतं की पण जाईपर्यंत टेन्शन होतं? हो. चपला हातात बितात घेऊन गेला नाही ना? पण कसं स्वागत झालं तुमचं? एकदम कॅज्युअली फ्रेंडली आहेत दोघं. घरी आल्यानंतर असं वाटलंच नाही की लिटरली पॅरेंट्स काइंड ऑफ, पण एक फ्रेंडली वातावरण. पण त्याच दिवशी होकार झाला? नाही, ते आय डोंट नो दॅट, बट बघत असतील की ओके भेटलाय ना आताच, आपण नको, आपण टेस्ट घेत बोलूया होते. आता. टेस्ट घेत होते त्याची. हा, याला वन डेच खेळायची होती. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया आली? मॉम स्ट्रिक्ट आहे. हो, स्वाभाविक. तर ताई थ्रू बोलणं झालं, ताई थ्रू समजलं तिला. पण तिला असं होतं की माझ्याकडनं कधी मुलगा समोर मुलगा बोलला कधी पाहिजे. सांगेल. मग 6 महिन्यानंतर सांगितलं. मग होकार झाला? नाही, थोडं एक हे होतं तिचं, म्हणजे असं होतं की आणि असं झालं घाईमध्ये बॉम्ब नको. फोडला. ती थोडं शॉक मध्ये होते मम्मा पण असे की त्यांचं काय असं होतं असं. की लव्ह मॅरेज आहे तर घाई गडबडीमध्ये नको, तर टाइम घ्या तुमचा, एकामेकाला अजून थोडा ओळखा, समजून घ्या. बरोबर आहे. प्रॉपर अंडरस्टँडिंग कसं आहे तुम्हाला, नुसतं अट्रॅक्शनवर नाही आहे ना की प्रॉपर एकदम व्यवस्थित. मग स्वतः टाइम घ्या तुम्ही. मग त्यांना मग सॅटिस्फाय झाले की ओके दोघं एकमेकाचा स्वभाव एकदम ठीक ओळखतायत, हे करतात. मग नंतर मग आता कसं वाटतंय? छान. आता दोन्ही कुटुंब आनंदी आहेत? हा, दोन्ही मस्त आहेत. तुम्ही सुद्धा एकदम तुमच्या मनासारखं झालेलं आहे? मनासारखं. खूप छान. हो. बरं, या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात या दोघांना किती बक्षीस मिळणार बघूया. तुम्हा दोघांसाठी हा खेळ आहे. खेळ एकदम सोपा आहे. एक रिंग आहे ना, सोनेरी कड आहे, ते टाकायचं आणि हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये जाऊन ते थांबलं पाहिजे. बाजूच्या पट्टीवर थांबलं तरी चालेल, आपण मोजणार आहोत. हां, तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. दोघांनी मिळून 10 रिंग त्यावर गोळा करायचे आहेत.
सुरुवात तुमच्यापासून. एक, बाहेर. दोन, दोन, तीन. चला तुमच्या साईड. चार, पाच, सहा, सात. ओ, आठ. झी मराठीकडून हा आहे. अभिनंदन. तुमच्याशी तर मी बोलतोच आहे, पण जरा ना मला आता आई बाबांशी बोलायचं आहे. मुलीची आई, बोला काय वाटतंय? थोडंसं टेन्शन आलंय. का हो? पहिल्यापासून खूप लाडात? खूप लाडात. एखादी गोष्ट मागितली की लगेच देत होता तुम्ही? हो देत होतो. हो. म्हणजे जेवढं जमेल तेवढं. त्या मुलीने कधी तुमचं मन दुखावलं नाही, तुम्ही त्यांचं कधी मन दुखावलं नाही? दुखावलं, पण थोडंसं ती म्हणजे कशी प्रेमळ तर आहेच, पण थोडी म्हणजे तिच्या मनासारखं नाही झालं की थोडी चिडते. बरं. आणि चूक तिला समजली की पुन्हा नॉर्मल होते, म्हणजे चूक कबूल करते, सॉरी पण म्हणते. जावयाकडनं काय अपेक्षा आहे? जावई खूप छान आहे, समजून घेतो सगळ्यांना, तिची काळजी खूप घेतो. तसंच याही पुढे त्याने तिची काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा. हां, एवढीच अपेक्षा. बाबांकडे? आणि आनंदाने आता नवीन त्यांचा संसार सुरू होणार आहे, त्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. बाबांकडे माईक द्या. मुलगा खूप चांगला आहे, म्हणजे दोघे परफेक्ट मॅच आहेत ॲक्च्युली. आणि मुलगी थोडीशी आमची आहे, थोडी म्हणजे हट्टी पण आहे, आणि तिच्या मनासारखं झालं तर चांगलंच, नाही झालं तर पण ती चूक झाली तर लगेच मान्य पण करते. आणि ती तेवढी आपली चूक झाली तर 10 वेळा माफी पण मागेन ती. तशी ती प्रेमळ आहे खूप, आणि एकदम लाडात येऊन मग एकदम तुम्हाला मनवायचा पण प्रयत्न करणार ती. जावयाबद्दल काय? जावई खूप चांगले आहेत, म्हणजे आम्हाला तर परफेक्ट वाटतात एकदम. होय ना? खुश आहात ना तुम्ही? खुश. समाधानी? हो, समाधानी. जरा सासूबाईंकडे द्या. तुमची डिपार्टमेंटमुळे का असे ना? नाही नाही, तसं काही नाही. आज मुलाला भीती किंवा धाक प्रचंड, पहिल्यापासून तुम्ही त्यांना शिस्तीत वाढवलं, आता कसं वाटतं हे सगळं बघितलं? नाही, आहे छान. आता हे सगळं मला आत्ता कळालं, एवढं म्हणजे एवढं लांबपर्यंत गेलं होतं मुलुंडपर्यंत, ते आत्ता कळालं मला. पण म्हणजे कसं कोपरी आता गेल्यावर 3rd डिग्री नको. नाही 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 नाही, तसं काही नाही. पण म्हणजे कोपरीपर्यंत होतं, पण मुलुंडपर्यंत गेलं म्हणजे ते मला आत्ता कळालं. पण ऑल ओव्हर सगळी माझी खूप छान आहे, ती बोलायला वगैरे, आणि नवीन नवीन करायला पण तिला खूप गोष्टी आवडतात. आणि मेन थिंग की मला एक खंत आहे त्या गोष्टीची की हिला मच्छी बनवता येत नाही, कारण ती अपेक्षा माझी खूप अपुरी राहणार आहे, कारण ती काहीच खात नाही मटण मच्छी. त्यामुळे हे खूप उलट आहे. मुलाला माझ्या सगळ्या गोष्टी आवडतात खायला, आणि ती ते खात नाही. काही खाऊ शकतो. हो? पण आम्हाला डबे द्यावे लागणार आता, कारण ह्यांच्याकडून माझ्याकडून बुधवार शुक्रवारचा डबा जाणार. हो ना? सासरे बुवा, कपल
पप्पा जसं म्हणाले दोघं एकमेकांसाठी एकदम बरोबर मॅच जुळून आली आहे दोघांची. तर मी त्या दोघांना शुभेच्छा देते पुढच्या आयुष्यासाठी. नमस्कार, मी माधुरीची काकी आणि मी पण ठाण्यातच राहते, त्यामुळे लहानपणापासून तिला अगदी खूप जवळून पाहिलं आहे, तिचे खेळ पाहिलेत. आणि आता सगळ्यांनी सांगितलंच, खरं तर ती खूप प्रेमळ आहे आणि खूप इनोसंट आहे. तुम्हाला आता तिचं उत्तरांवरून कळलंच असेल, खूप खूप प्रेमळ आहे ती. तर तिच्या दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या दोघांसाठी आता दुसरा खेळ. या खेळामध्ये तुम्ही चित्र काढायचं. चित्र काढून घरच्यांनी ओळखलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार. कुठलं? मग हो ना, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि तुम्हाला हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. गृहलक्ष्मीच्या पावलांना आता तुम्ही पुढच्या घराकडे निघालेले आहात. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. तुमच्या अपेक्षा सांगावं त्यांच्याकडून 3. आता जसं अंडरस्टँडिंग आणि प्रेमळ आहे तसाच राहावा आयुष्य. हा, मग लगेच विचारूया. मान्य आहेच तो ऑलरेडी. आहे ना? ओके. दुसरी अपेक्षा काय नाही, स्वतःची काळजी नाही घेत, नुसती माझीच घेतो. स्वतःकडे उठायचा टाइम नाही, खायचा प्यायचा टाइम नाही, स्वतःची अजिबात काळजी नाही घेत. सर, स्वतःची काळजी घ्या. हो घे. तिसरी काय नाही, असंच प्रेम करत राहा कोणावर? सगळ्यांवरती, माझ्यावर पण. आणि अरे मग हे सांगा ना तुम्ही. परत जायचे तिकडे हात पकडायला नाही तर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. इनोसंट आहे ती, तर थोडं ॲक्टिव्ह राहावं. आणि एक आहे की शॉर्ट टेम्पर आहे, तर थोडं एकदम म्हणजे कम्फर्टेबली थोडं राहावं. राग कमी करावा. हो. पॅनिक होते मी कधी कधी. कळलं मला, पण मान्य आहे का? होईल का ते? होईल ना? 2. तिसरी अपेक्षा जशी आता आहे तसंच, म्हणजे सेमच. म्हणजे काय? अंडरस्टँडिंग राहावं. अच्छा, समजून घ्या. Yes. बरं, आज क्षमा मागायची असेल तर? सगळ्यांनी, मम्मी पप्पा सासू सासरे, थोडा कन्व्हिन्स करताना त्यांना थोडं दुखावलं गेलं असेल तर. आणि थँक्यू पण त्यांनाच, सगळं आमच्या मनासारखं करतात म्हणून. तुम्ही आज क्षमा मागायची तर? मम्मीशीच मागेल, कारण की असं आहे की ती स्ट्रिक्ट पण आहे, पण तेवढीच ती प्रेमळ पण आहे. आणि तिचा लिटल जीव माझ्यावर खूप जास्त आहे. आणि असं कधी बडबड बिडबडच्या ह्याच्यामध्ये कधी काही चुकून बोललं असेल तर सॉरी. आणि थँक्यू पण सगळ्यांना की ॲक्सेप्ट केल्याबद्दल. जसं म्हणजे माझ्या जे मनातलं होतं त्याला अप्रूव्हमेंट दिली. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून हा अहेर तुमच्यासाठी. हा अहेर झी मराठीकडून तुमच्यासाठी. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. आणि ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.